नमस्कार. पैसे मॅनेज करणं, महिन्याच्या शेवटी होणारी ती ओढाताण, हे सगळं आपल्याला काही नवीन नाहीये, बरोबर? तर आज आपण एका अशा सोप्या पण जबरदस्त प्रभावी नियमाबद्दल बोलणार आहोत, जो आपल्या आर्थिक आयुष्याला एक नवी शिस्त लावू शकतो. चला सुरुवात करूया एका अगदी ओळखीच्या कहाणीने. ही कहाणी खरं तर आपल्या सगळ्यांचीच आहे, प्रत्येक पगारदार व्यक्तीची, जी महिन्याच्या सुरुवातीला एक वेगळं आयुष्य जगते आणि महिन्याच्या शेवटी एक पूर्णपणे वेगळं. 1 तारखेला राजा आणि 20 तारखेला भिकारी. हे वाक्य ऐकून नक्कीच काहीतरी आठवलं असेल, नाही का? महिन्याची 1 तारीख, पगार जमा झाला की आपण एकदम राजासारखं जगतो. पण 20 तारीख येता येता आपली अवस्था अक्षरशः भिकाऱ्यासारखी होते. पगार येतो कुठे आणि जातो कुठे काही कळतच नाही. ही कहाणी खरंच खूप ओळखीची वाटते ना. महिन्याच्या शेवटी क्रेडिट कार्डवर अवलंबून राहणं किंवा मित्रांकडून पैसे उसने घेण्याची वेळ येणं, हे चित्र आता खूपच कॉमन झालंय. पण यावर काही उपाय आहे का? हो, आहे. या समस्येचं एक सोपं उत्तर आहे 50-30-20 रूल. हा एक साधा सोपा नियम आहे, जो आपल्या पगारावर आणि खर्चावर कंट्रोल मिळवण्यासाठी प्रचंड मदत करतो. चला तर मग बघूया हा साधा नियम आपल्या आयुष्य कसं बदलू शकतो. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हा नियम म्हणजे काय? तर आपल्या हातात जो पगार येतो, म्हणजे टॅक्स वगैरे कापून जी रक्कम येते, तिला खर्चाच्या 3 वेगवेगळ्या भागांमध्ये वाटण्याची एक सोपी पद्धत आहे. बस. तर मग आता बघूया की आपल्या पगाराचे हे 3 सोपे भाग करायचे कसे. कारण हीच विभागणी आपल्या आर्थिक नियोजनाचा, फायनान्शियल प्लॅनिंगचा मूळ पाया आहे. हे बघा, आपल्याला पगाराला फक्त 3 भागांमध्ये वाटायचंय. 50% भाग आपल्या गरजांसाठी, 30% भाग आपल्या हौसेसाठी आणि उरलेले 20% बचत आणि गुंतवणुकीसाठी. सोपं आहे ना? पण आता महत्वाचा प्रश्न हा आहे की या प्रत्येक प्रकारात नेमकं काय काय येतं? चला, हे समजून घेऊया. 50% गरजा म्हणजे अशा गोष्टी ज्यांच्याशिवाय आपलं चालणारच नाही. म्हणजे अगदी घरभाडं, घरातला किराणा, गाडीचा किंवा घराचा EMI. आता 30% हौस म्हणजे अशा गोष्टी ज्या गरजेच्या नाहीत पण आयुष्यात मजा आणतात, जसं की बाहेर जेवायला जाणं, फिरायला जाणं किंवा एखादं नवीन गॅजेट घेणं. आणि सगळ्यात महत्त्वाचे उरलेले 20% हे आहेत आपल्या भविष्यासाठी, म्हणजे SIP किंवा इमर्जन्सी फंडसाठी. आता बघा, नियम समजायला खूप सोपा आहे, पण तो पाळणं हेच सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. आणि हे आव्हान दुसरं तिसरं काही नसून स्वतःशी प्रामाणिक राहण्याचं आहे. खरे, हे शिस्त लावणं सुरुवातीला कठीण वाटू शकतं, मान्य आहे. आपल्या वर्षानुवर्षाच्या खर्चाच्या सवयी बदलणं काही सोपं नाही. पण ते अशक्य तर नक्कीच नाहीये. फक्त थोड्या प्रयत्नांची आणि एका ठाम निश्चयाची गरज आहे. आणि सगळ्यात मोठी गडबड कुठे होते माहितीये? गरज आणि हौस ह्यातला फरक ओळखण्यात. गरज म्हणजे काय? तर जगण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्टी. आणि हौस म्हणजे अशा इच्छा ज्या पूर्ण नाही झाल्या तरी आपलं काही बिघडत नाही. आणि खरं सांगू, हाच फरक नीट ओळखणं या नियमाचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपण काय करतो, अनेकदा स्वतःलाच फसवतो. एक उदाहरण घेऊया. मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे. आता सांगा, हा खर्च गरज आहे की हौस? बरोबर, ही हौस आहे. म्हणजे हा खर्च 30% बजेटमधूनच झाला पाहिजे, 50% नाही. आणि म्हणूनच सगळ्यात महत्वाचा सल्ला एकच आहे, स्वतःला फसवू नका. आपल्या प्रत्येक खर्चाबद्दल प्रामाणिक राहा. प्रत्येक खर्चाला त्याच्या योग्य कॅटेगरीमध्येच टाका. फक्त तेव्हाच ही आर्थिक शिस्त लागेल. तर मग लक्षात काय ठेवायचंय? हा आहे आपल्या आर्थिक नियोजनाचा एक सोपा ब्लूप्रिंट. आपल्या पगाराचे 50% गरजांसाठी, 30% हौसेसाठी आणि 20% बचत व गुंतवणुकीसाठी. एकदम सोपं? तर मग 1 तारखेला राजा आणि 20 तारखेला भिकारी ही आपली कहाणी बदलायला तयार आहात? हा साधा नियम वापरून आपल्या आर्थिक आयुष्यात एक सकारात्मक बदल नक्कीच घडवता येईल. चला तर आजपासूनच सुरुवात करूया.